त्या कोरेगावच्या जमिनीमुळे अजित पवारांच्या मुलावर होणारे आरोप। या सगळ्या घटना ताज्या असतानाच आता महायुती सरकारमधल्या आणखी एका मंत्र्यावर आरोप झालाय। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप केलाय। सरनाईकांनी 200 कोटींची जमीन केवळ 3 कोटींमध्येच लाटली असा आरोप करण्यात आला। मंत्री सरनाईकने स्वतःच्या एज्युकेशन संस्थेला मीरा भाईंदर मधील प्राईम लँड 4 एकर ज्याची किंमत 200 कोटी रुपये आहे, मार्केट व्हॅल्यू 3 कोटी रुपयामध्ये घेतली। मंत्र्यांना स्वतःच्या संस्थेच्या नावाने अशी जागा चॅरिटेबल संस्थेच्या नावाने घेता येतं का? आणि हे जर होऊ शकतं तर महाराष्ट्र लुटून खा, आम्ही डोळे बंद करून बसतो। तर वडेट्टीवारांच्या या आरोपांवर मंत्री प्रताप सरनाईकांनी काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे, बघूया। प्रताप सरनाईकांनी 200 कोटीची जमीन मीरा भाईंदरला 3 कोटीत घेतलेली आहे। मी सुद्धा सकाळी ह्यासाठी लवकर आलेलो आहे की माझी जमीन कुठे आहे बाबा, मी 3 कोटीत घेतली आणि मलाच माहिती नाही 200 कोटी त्याची व्हॅल्यू आहे। मी सुद्धा खुश झालो की एवढ्या स्वस्तामध्ये जमीन मला मिळाली असेल तर काय पाहणी करणं गरजेचं आहे। अशा प्रकारचे जर गंभीर आरोप माझ्यावर होत असेल तर त्याला उत्तर देणं जनतेला माझं कर्तव्य मी समजतो। तर मंत्री बावनकुळेंनी आरोप करणाऱ्या वडेट्टीवारांना तक्रार करण्याचा सल्ला दिलाय। त्याची चौकशी पुन्हा करावी लागेल। वडेट्टीवार कुठल्या प्रकरणाबद्दल बोलतात आहे, त्यांनी जर मला काही तक्रार दिली वडेट्टीवारजींनी, केवळ हे लोक मीडियात बोलतात। प्रश्न आहे की तक्रार दिली पाहिजे ना, तक्रार दिली तर त्यावर काही चौकशी होईल। तशी काल आम्ही बघा परवाची जी आहे घटना पुण्याची, त्यावर काही कोणाची तक्रार नाही आहे। सुमोटो मीडियाने आम्हाला प्रकरण दिलं, त्यावर आमची चौकशी नेमली, आम्हाला ते आढळलं, आम्ही कारवाई केली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्ष एकत्र येण्याची